संकीर्ण एक मधला 7व्या प्रश्नातला दुसरा प्रश्न आहे. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा, 1.5 किलो म्हणजे 1 वर अर्धा किलो म्हणजे आपण 1.5 लिहितो. ओके, 1.5 म्हणजे 1.5 किलो चहा म्हणजेच 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावं लागले. म्हणजे हे सामान त्यांनी रिक्षा भाडे किती दिले? हे चहा आणि साखर आणायला रिक्षाने गेले होते, मग त्यांनी रिक्षा भाडे 50 रुपये दिले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च आले. आता या 700 रुपयामध्ये काय काय आणले? मग काय काय आहे खर्च? 1.5 किलो चहाचा आहे आणि या 5 किलो साखरेचा आहे, तसेच 50 रुपये रिक्षा भाडेचं आहे. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. आता नंतर त्यांना असं कळाले की मग ऑनलाईनमध्येही याच वस्तू एवढ्याच किमतीला मिळतात. जे चहा आणि साखरेचं किंमत दुकानातून मिळाले त्याच किमतीनं आपल्याला ऑनलाईनलाही मिळतात असे त्यांना कळाले. आणि मग तिथे काय होतं की रिक्षा भाडे खर्च द्यावं लागत नाही, आपल्याला डायरेक्ट घरपोच मिळतात आपल्याला. म्हणजे आपल्याला रिक्षा भाडे खर्च कमी होतो. मग काय करतात, पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व 7 किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली. मग आता पुढच्या महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व 7 किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढा. मग आपल्याला चहा आणि साखरेचा प्रति किलोग्राम म्हणजे एका किलोला किती रुपये चहा आणि साखर याची किमती काढायचे. मग आपण मानू की चहाचा प्रति किलोग्राम दर X रुपये मानू आणि साखरेचा प्रति किलोग्राम दर Y रुपये मानू. म्हणून चहा प्रति किलोग्राम X रुपये आणि साखर प्रति किलोग्राम Y रुपये मानू. तर आपल्याला हे जे वाक्य आहे त्याच्यापासून पहिली अट असे मिळते की 1.5 किलो चहा. तर पहिल्या अटीनुसार पहिली अट अशी सांगते की 1.5 किलो चहा, एका किलो चहाचं किंमत आहे X रुपये. मग 1.5 किलो चहाच्या किमतीसाठी आपल्याला या 1.5 या X रुपयाला गुणाकार करावा लागेल. सो 1.5 किलो चहाची किंमत येते 1.5X. तसेच 5 किलो साखर आणली. एका किलो साखरेचं किंमत आहे Y रुपये. सो 5 किलो साखरेची किंमत होईल 5Y रुपये. आणि रिक्षा भाडे आहे 50 रुपये. या सर्वांचं टोटल होत आहे एकूण 700 रुपये. सो आपण हे 1.5X प्लस 5Y जशास तसं ठेवून 700ला 700, हे जे प्लस 50 आहे इकडे मायनस 50 होईल, -50. म्हणजेच 1.5X प्लस 5Y इज इक्वल्स टू 700मधून 50 गेल्यावर 750 राहतील. आता आपल्याला हे दशांशमधलं पद नको असेल तर सिम्पली या समीकरणाला आपण 10ने गुणाकार करू शकतो. 10ने गुणाकार केले तर हे दशांश पुढे सरकेल म्हणजे 15 येईल. इथं 50 येईल, इथं आणखी एक 0 वाढेल. मग काय करूया, या समीकरणाला सिम्पली 10ने गुणाकार करू. मग इथे 15 येईल, 15X प्लस इथं 10 50 50Y बरोबर इथं 6500. एक 0 वाढेल 10ने गुणाकार करायला. पूर्ण समीकरणाला आपण 10ने गुणाकार करायलो. हे आहे समीकरण 1. आता समीकरण 2 साठी दुसरी अट अशी आहे की
दुसऱ्या अटीनुसार त्यांनी आता ऑनलाईन खरेदी करायला आणि ऑनलाईन किती खरेदी करतात, 2 किलोग्राम चहा आणि 7 किलोग्राम साखर त्याच दराने, दर तेच आहेत. चहाचं ₹100 दरच आहे आणि साखरेचं ₹Y दरच आहे. दर तेवढंच आहे, पण आता ऑनलाईन खरेदी केली आहेत म्हणजे याच्यात रिक्षा भाडे येत नाही. म्हणून दुसऱ्या अटीनुसार काय लिहिता आले आपल्याला, 2 किलो चहा. मग 2 किलो चहाची किंमत किती होईल, 1 किलो चहाची किंमत ₹100. मग 2 किलो चहाची किंमत ₹2. 7 किलो साखरेची किंमत, 1 किलो साखरेची किंमत Y. मग 7 किलो साखरेची किंमत ₹7. यांचं एकूण खर्च आहे ₹880. म्हणजे या दोघांची बेरीज करावं लागेल. किती आहे, ₹880. सो म्हणजेच आपल्याला मिळालेलं आहे 2x + 7y बरोबर ₹880. हे समीकरण 2 आहे. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 पहा. मग हे दोन्ही समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान असणे आवश्यक आहे. एक्सचा सहगुणक तरी समान पाहिजे किंवा वायचा सहगुणक किंवा तरी समान पाहिजे. इथं तसं काही दिसत नाही, एक्सचाही सहगुणक सेम नाही आणि वायचाही सहगुणक समान नाही. मग मी काय करतो, एक्सचा सहगुणक जर सेम करायचा असेल मला, तर या समीकरण 2ला ह्या 15ने गुणाकार करतो. म्हणजेच 15 दोन्ही 30x होईल. आणि समीकरण 1ला मी 2ने गुणाकार करतो. म्हणजे इथं पण 2 × 15 30x होईल. म्हणून समीकरण 1ला 2ने गुणू, ओके. समीकरण किंवा आपण लहान करून घेण्यासाठी आपल्याला काय करता येईल, या समीकरणाला 5ने भागाकारही करता येईल. म्हणजे हे पद कमी लहान होतील. समीकरण 1ला 5ने भागू, मग 5ने भागाकार केलं तर 15x. म्हणजे समीकरण 1 आहे 15x + 50y बरोबर 6500. मग 5ने भागाकार करायचं आपल्याला, प्रत्येक पदाला करावं लागेल 5ने भागाकार. इथे येईल 5 × 1 = 5, 5 × 3 = 15. म्हणजे 3x राहील इथे, प्लस इथे 5 × 1 = 5, 5 × 10 = 50. म्हणजे इथं 10y राहील बरोबर. इथे 5 × 1 = 5, 1 उरला 5 × 3 = 15. म्हणजे इथं 1300 येईल. आता ही आहे समीकरण 3. आपल्याला 1 पासून मिळालेली ही समीकरण 3 आहे. आता समीकरण 2 आणि 3 पहा. तरी कोणत्याच चलाचा सहगुणक सेम नाही. मग मला एक्सचा सहगुणक समान करायचा असेल तर मी इथे मी 3ने गुणाकार करेन. म्हणजे इथं 6x होईल आणि इथं मी 2ने गुणाकार करेल म्हणजे 6x होईल. म्हणजे समीकरण 2ला 3ने गुणू आणि तसेच समीकरण 3ला 2ने गुणू. ओके. सो समीकरण 2ला 3ने गुणू, समीकरण 2ला 3ने गुणू आणि समीकरण 3ला 2ने गुणू. मग समीकरण 2 आहे 2x + 7y बरोबर 880. मग इथं समीकरण हे 2 आहे, आपण समीकरण 2ला 3ने गुणायलो. म्हणजेच या बरोबर चिन्हाच्या डावीकडे पण 3ने गुणाकार करावा लागेल आणि ह्या उजवीकडे एकच पद असल्यामुळे डायरेक्ट 3ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे होईल 3 × 2 = 6x + 3 × 7 = 21y बरोबर ह्या 3ने गुणाकार करायचा आहे. 3 0 0 3 8 24, 2 3 8 24 आणि 2 26. अशा प्रकारे आपल्याला मिळालेली ही 4थं समीकरण आहे. समीकरण 2ला 3ने गुणाकार केलो. आता मला समीकरण 3ला 2ने गुणाकार करायचं आहे. हे समीकरण 3 आहे. समीकरण 3 आहे, लिहून घ्या. 3x + 10y बरोबर 1300.
आता हे समीकरण 3 आहे, मला या समीकरण 3ला 2ने गुणाकार करायचं आहे. 2ने गुणाकार करू. मग 2ने अगोदर 3x गुणाकारात होईल, 2 6x. तसेच 2ने या प्लस 10ला गुणाकार केल्यावर 2 20. 20y बरोबर इथं 13 2 26, 2600. हे आहे समीकरण 5. आता बघा समीकरण 4 आणि 5साठी 6x 6x पद समान आहे. मग आपण जर या दोघांची वजाबाकी केलं तर हे 6x 6x कट होतो आणि आपल्याला yचं पद मिळतो. म्हणून समीकरण 4 व 5ची वजाबाकी करू. समीकरण 4 व 5ची वजाबाकी करू. मग समीकरण 4 आहे 6x प्लस 21y बरोबर 2740. समीकरण 5 आहे 6x प्लस 20y बरोबर हे 2600. वजाबाकी करायचं आहे. मग वजाबाकी करताना लक्षात ठेवा की जे काही खालचे पद आहेत त्या सर्वांचं चिन्ह बदलेल. म्हणजे 6x प्लस आहे धन आहे तो ऋण होईल मायनस. 20y पण प्लस आहे तो पण मायनस होईल. आणि हे 2600 हे पण प्लस आहे, काय ना म्हणजे प्लस असतो, म्हणजे हा पण मायनस होईल. आता हे बघा प्लस 6x आणि हे मायनस 6x कटतील, 0 होईल त्यांचं. प्लस 21y, आता हे मायनस 20y. मग प्लस आणि मायनस असल्यावर या दोघांची वजाबाकी होईल. 21मधून 20 गेल्यावर 1 म्हणजे 1y, मोठ्याचं चिन्ह प्लसच राहील. 1y म्हणजेच आपण फक्त y लिहितो, इथं काय ना म्हणजे 1 असतेच. आणि इथं 2640मधून आता 2600 काढायचं आहे, म्हणजे इथं 40 उरेल. म्हणजे आपल्याला yची किंमत आलेली आहे 40. y म्हणजेच काय, हे आहे साखरेची किंमत. आता या yच्या किमतीपासून मला xची किंमत काढायचं आहे. मग आपण हे जे yची किंमत आहे म्हणजे कोणत्या तरी एका समीकरणात ठेवू. y बरोबर 40 ही किंमत समीकरण कशात ठेवूया आपण, सोपं कोणतं समीकरण दिसायले, हे बघा जरा सोपं वाटते हे समीकरण. समीकरण 3 याच्यात ठेवून टाकूया. 3x प्लस 10y बरोबर 1300. 3x प्लस 10y बरोबर 1300. हे समीकरण 3 आहे. ही किंमत समीकरण 3मध्ये ठेवू. आता yची किंमत ठेवून टाकूया आपण. 3x ला 3x प्लस 10y म्हणजे 10 गुणिले y किती 40 बरोबर 1300. 3x ला 3x यांचं होईल दैचक 40 10 1300. 3x ला 3x बरोबर 1300. हे प्लस 400 इकडे आल्यावर मायनस 400. 3x बरोबर 1300 मायनस 400 900. म्हणजेच x बरोबर 900. हे 3 इथं भागाकार छेदात येईल. 3 1 3 3 3 9 300. म्हणजेच xची किंमत आलेली आहे 300. x काय आहे, हे आहे चहाचा भाव, 1 किलोग्राम चहाचा भाव. आणि y म्हणजे 1 किलोग्राम साखरेची किंमत. म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून प्रति किलोग्राम म्हणजे 1 किलोग्राम साखरेची किंमत, हे चहाची किंमत आहे. सो प्रति किलोग्राम चहाची किंमत 300 रुपये आहे. 300 रुपये. आणि प्रति किलोग्राम साखरेची किंमत आपण y रुपये मानलोत. साखरेची किंमत म्हणजेच 40 रुपये आहे. 40 रुपये आहे. अशा प्रकारे आपल्याला चहा आणि साखरेचं प्रति किलोग्राम दर मिळालेले आहेत, 300 रुपये आणि 40 रुपये.